नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता विषय असा आहे की मी ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकला होता की सुरेश अण्णाबद्दल एक किस्सा झालता. तो म्हणजे आमचा 2013 सालचा किस्सा आहे. तो मी यूट्यूबला टाकला होता, त्याच्यावरती मी बोललो होतो. तर त्या ठिकाणी आता काय झालं माहिती आहे का, मी व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला म्हणजे थोडक्यात 70,000च्या आसपास लोकांनी पाहिलंय. मग तेवढ्या लोकांनी बघितलंय, त्यात आता बरीच लोक आहेत का ती सहमत झाली की बाबा हा बरोबर आहे, होऊ शकतं, असं घडलेलं तू किस्सा सांगितला ही योग्य आहे. तर त्या टायमिंगला तिथं काय झालंय माहिती आहे का, आता आता माझं बोलण्यात आलं की 500 किलोमीटर अंतर व्हायच्या नसती जायचं यायचं, किंवा असं मी मोगम बोललो 500 नाही का आपण म्हणत 500 म्हणजे तशा बेसवर बोललो. तसं बघितलं आमचं कंदरचं बिटर गाव आहे, त्या गावापासून ती थोडक्यात मुगगाव वगैरे तिकडं बीड बरंच आहे. एक समजा जाऊन यायचं 300-350 तरी सहजासहजी भरलं. आता अजून बी चेक केलं नाही, पण 500 किलोमीटर तो खोटं बोलतोय असं तसं, सुरेश अण्णाला चमच्या दिसतोय, तुला किती पैसे दिलं ही ती, अशा कमेंटमध्ये काय काय लोकांनी शिव्या दिल्या की बाबा तू असं सुरेश अण्णाबद्दल बोलतोय, तुला पैसे मिळत आहे. पण असं काय नाही. आता ह्याच्यात विषय कसा राहते माहितीये का, की एक मला आलेला माझ्या आयुष्यातला अनुभव मी तिथं सांगितलेला आहे तुम्हाला, म्हणजे की बाबा एक सगळ्या लोकांना समजावं की माझ्याबद्दल असा असा घडलेला किस्सा. आता ह्याचा काय अर्थ असा नाही की माझं सुरेश अण्णाचा काय माझ्याकडे नंबर नाही, त्यांचं आमचं कॉन्टॅक्ट नाही, केव्हा मी उभ्या आयुष्यात त्यांना एकदा समोर बी बोललेलं नाही, फोनवर बी बोललेलं नाही, कसली बी माझी कॉल हिस्ट्री बघा. तर किस्ती जरी चेक केली ना तर तुम्हाला दिसल ती कोणालाच मी 1 मिनिट बी तिकडं म्हणजे असं बोललेलं नाही. याचा काय विषय म्हणजे काय त्यांनी मला सांगितलं म्हणून व्हिडिओ केला वगैरे की नाही. फक्त आपल्याला जे आहे का तो घडलेला आयुष्यातला किस्सा लोकांपर्यंत सांगायचा होता आणि पोचवायचा होता. तर हे झाला महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या व्हिडिओचं माध्यम. तर लोकांनी ह्या गोष्टींना थोडक्यात मला जिथं त्या कमेंटमध्ये शिव्या द्यायचा प्रयत्न केला का की असं नाही सुरेश अण्णा असं तसं काय 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 बी खालच्या लेवलचं म्हणजे काय बोलले ते, मी ते तोंडाने सांगू शकत नाही. तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन बघा, पाठीमागे एक व्हिडिओ टाकलेला आहे मी ह्याच यूट्यूबवरती. तर तिथं लोकांनी लय शिव्या दिले ते. मला सांगायचे लोकांना काय माहिती आहे का, त्या की ज्या वेळेस काल भारत चॅम्पियन ट्रॉफी जिंकला, आता ह्याच्या विषयाला भटकत नाही मी, फक्त तुम्हाला सांगतोय की लोकांना सांगायचंय काय मला, की भारत चॅम्पियन ट्रॉफी जिंकला त्यावेळेस हैदराबादमध्ये अशा आपल्या भारतातच एक 2-4 जाग्यावरती जल्लोष केला लोकांनी, म्हणजे नाही का आपला विजय झाला म्हणून लोकांनी तोफा वाजवणे असं केलं, किंवा संध्याकाळी थोडंसं जल्लोष केला, आनंदी वातावरण झालं नाही का थोडक्यात काय ते. तर त्या पोरांवरती दगडफेक करण्यात आली भारतातच. मग ह्या गोष्टींकडे ह्या लोकांनी ध्यान देणं गरजेचं आहे, ह्या गोष्टीकडे नाही. आलं का लक्षात? भारतातच राहून भारताच्या विरोधात कोण आहे ते ही बघणं गरजेचं आहे खरं. आता कायद्याच्या मत्साजोगचं प्रकरण सुरेश अण्णाने उचलून धरलं वगैरे हा आजचा मुद्दा झाला, पण ते आधीपासून चांगलं आहे ही मी तुम्हाला सांगत होतो. 2013ला माझ्याबद्दल किस्सा आहे. आणि तुम्ही जी म्हणताय का की असा आहे तसा आहे अण्णा, तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. त्याचे ती माणूस त्यांचं काम एकदम योग्य करतोय. तुम्ही इथं येऊन जी शिव्या देताय ना ह्या चांगल्या माणसाला, ती तुम्हाला इकडं थोडक्यात भारताने मॅच जिंकली तरी बी लोक त्या विनिंग करणं म्हणजे थोडक्यात जल्लोष करणाऱ्यांवर दगडफेक केली, त्यांच्याकडे बघणं गरजेचं आहे इथल्या लोकांनी. खरं देशाचं खरं म्हणजे काय म्हणतात त्याला, की देशातच राहून देशाबद्दल देशद्रोहीपणा असलेल्या लोकांवर हे करणं गरजेचं आहे. सुरेश अण्णासारख्या चांगल्या माणसावर चिखल उचलून हे करणं चुकीचे. आलं का लक्षात? मी काय 10 वेळा त्या माणसाचा ही करतोय वगैरे अशातला भाग नाही. मी मगाशीच सांगितलं आणि विषयाला बी भटकून नाही. तुम्हाला मला सांगायचंय काय की खरं विरोधक किंवा देशात घाण करणारी लोक तुम्ही नीट बघा, त्यांना कमेंटमध्ये शिव्या द्या, ही योग्यता आहे. कोणाला बी उठलं की ही करणं चुकीचं आहे. बाकी माझा काय व्हिडिओ बघण्याच्या एकाने कमेंट केली तुझ्या केळीला सुरेश अण्णांनी पाणी दिलं असेल, भावा माझं ह्याच्यासाठी
रान पाण्यात गेले. आमची जवळपास 100-125 एकर जमीन होती, उजनी धरणात आमचं गेले. आणि ही 5-5 एकरवर राहिलेले ती आमचं आता बागायतंय. ही काय सुरेश अण्णांनी नाही पाणी दिलं याला, ती उजनी धरणात आमचं 120 एकर पाण्यात गेलंय. तेव्हा ह्या राहिलेल्या 5 एकरात अशी चांगलं एक पीक येतं, केळी वगैरे बागा आमच्या, ऊस ही आपल्या भागात उजनीच्या बॅकवॉटरला आहे. तर असा विषय आहे. काय कमेंट करणारांची गॅरंटी नाही, काय कमेंट करते. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. काय अडचण नाही, सपोर्ट राहू द्या तुमचा असाच, बाकी काय विषय नाही.